यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. नमस्कारोमी. सगळ्यांनी एकेकानं फुलं वाहून नमस्कार करायचा. पुष्पे, तू पण फुलं वाहून घे की. औक्षवंत व्हा, यशवंत व्हा, अखंड सौभाग्यवती भव. चला आता सगळ्यांच्या पाया पडून सुखी संसारासाठी आशीर्वाद घ्या. आणि हा फौजी, आता तुम्ही देश रक्षणासाठी जाणार आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देशाच्या संरक्षणाबरोबरच तुम्हाला संसारही बघायचा आहे. तिकडे गेल्यानंतर कसं लक्ष देणार आहात तुम्ही? बघू, सुट्टी मिळेल तेव्हाच. हा, फौजीला सगळ्यात जास्त देश महत्वाचा असतो, तेही बरोबर आहे. फक्त संसाराकडे दुर्लक्ष नको. वय. आणि जेवढे दिवस तुम्ही इथं आहात तेवढे दिवस पत्नी बरोबर घालवा. वय. हा गुरुजी, फक्त तुम्हीच सांगायचं राहिलं होतं याला. आम्ही सांगून सांगून कट्टाळलो. हो फौजी, आता तरी लक्षात जरा ठेवा. कळलं बाबा. आता जोडीनं आमचा आशीर्वाद घ्या. हा, ह्याच्याच पाया पड आधी. ह्याच पाया पडलं पाहिजे. गावाला सगळ्यात मोठा माणूस नाही का ह्यो? बरं फौजी, आता सगळ्यांच्या पाया पडून जेवण करून घ्या, मी निघतो. गुरुजी, 2 घास खाऊन गेला असता तर बरं वाटलं असतं. नको, मला निकमवाडीला जायचंय, पूजा आहे तिकडं. चला निघतो मी. चला फौजी, तुम्हाला दोघांना नवीन संसाराच्या शुभेच्छा. थँक्यू. बर, आता दोघांनी पण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सारख्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावे. ए राहुल्या, गप बसतोस का? गप्प. जीजे, नमस्कार करतो. औक्षवंत व्हा, यशवंत व्हा, आणि लवकर लवकर मला परतून बघायला मिळते. शीतल, पदर नीट सांभाळ, आपल्यात चालत नाही. कसं आहे, आपल्यात ज्या गोष्टी चालतात ना त्याच करायच्या. तू आता ह्या घरची झाली आहेस ना, तिकडं आधी काय चालत होतं तसंच इकडं चाललं असं काही नाही. हा, कळलं ना? होय.
नव्या नवरीला काही गोष्टी माहिती नसतात ना. वय चला आता मग प्रसाद घेऊया. नवगत कशाला गप्पा मारायचा ना. तुला तर नुसतं खायचं सुचतं. प्रसाद घ्यायचा म्हणजे काय असा घ्यायचा नाही म्हणत आहे मी प्रसाद देणार आहे. शीतल, अगं तुमची खुली दाखवा की सगळ्यांना. बर का उषा, लिकीनं स्वतःच खुली आवरली स्वतःची. जयश्रीची खोली आहे ती, तिनंच दिली ह्या दोघांना राहायला. शीतल, अगं दाखव ना तुझी खुली कशी आहे ती. अरे वा, चल शितली बघूया खोली. नुसती खोलीच दाखव बर का. वय चला. ध्रुव काके असू दे की चालतंय. येऊ ग मी. का रे? नाही काय रानात ट्रॅक्टर सांगितलाय आणि पाऊस बी उतरायला लागलाय. उरकून घेतो की तेवढं. 2 घास खाऊन गेला असतास. आता हाय ती की हे सगळी आणि मी येतो की माघारी परत. ही आमची खोली. शितले मस्त सजवलेस ग खोली. आणि फोटो पण चांगलं चाललंय की. होय, अल्बम मिळाला होय. ते शेखर तर आम्हाला म्हणाला अजून फोटो सिलेक्ट करायचे म्हणून. अगं नाही, आम्हाला बी तेच सांगितलंय. ह्यो एकच फोटो रावल्यानं मागं लागून लागून करून घेतलाय. वय ग शीतले, ते अल्बमचं जरा लवकर बघ बरं का. आता शेखर काय लवकर अल्बम देत नसतोय. होय, आमच्या लग्नाचा कवा दिला बघितलंस ना, ध्रुवाच्या जावळात दिला. नाहीतर काय, अख्ख्या गावाला माहितीये शेखर फोटो काढायला पुढे पुढे असतो आणि अल्बम द्यायच्या याला गायब होतो. होय. शितले, बाकी तुला कोण काही बोललं नाही ना वा? अगं नाही ग, किती आहे तेच विचारशील. अक्का, आता तो इशे काढू नका बरं. शीतले ऐक, आता जसं आवरलंयस ना तसंच कायम नीट नेटकं ठेवायचं बरं का. आणि शितले, नव्याचे 9 दिवस नको बर का. तिथं जशी वागाशीस तशी इथं वागू नकोस. पुष्पावहिनी कसं बोलल्या बघितलंस ना. इथं सगळं नीट समजून घे, शिकून घे. आणि कुणाला बोलायला जागा बी ठेवू नकोस. आणि हे बघ, जेवढ्या लवकर सगळ्या गोष्टी शिकून घेता येतील ना तेवढ्या लवकर शिकून घ्यायच्या.